So, we are discussing solutions of board's question bank of chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation, of 3 and 4 mark questions, out of which the first part is short answer 2 type questions, means essay 2 questions, each carrying 3 mark. Okay, the first question is, show that root mean square velocity of gas is directly proportional to square root of absolute temperature of the gas. म्हणजे आपल्याला RMS velocity डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर दाखवायचं आहे आणि 3 मार्काचा हा प्रश्न आहे. सो साहजिकच बेस आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा वापरावा लागेल. सो अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज, सो P इज इक्वल टू NM V स्क्वेअर बार अपॉन थ्राइस V. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा. आता आपण फॉर्म्युला डायरेक्ट लिहिल्यामुळे इथे ह्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या आहेत, जसं N M V, हे काय असतं हे पण तुम्हाला लिहावं लागेल. म्हणून मग जेव्हा जेव्हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहिसाल डेरिव्हेशनमध्ये, तेव्हा तेव्हा त्या फॉर्म्युल्याच्या बाजूला त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या टर्म्स आलेल्या आहेत त्या मेन्शन करायच्या. वेअर N इज नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स इन दॅट गॅस, स्मॉल m इज मास ऑफ ईच मॉलिक्यूल ऑफ द गॅस, V स्क्वेअर बार इज मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ दॅट गॅस मॉलिक्यूल, capital V means this volume of the gas, small n means number of moles, Na means Avogadro's number, M0 is molecular weight. आता हे सिम्बॉल आपण नंतर वापरणार आहे, ते पण मी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून टाकले. सो याच्यावरनं मी व्ही स्क्वेअर बारचा फॉर्म्युला तयार केला. इट इज थ्राइस PV अपॉन NM. बरोबर आहे का बघा. PVच्या ऐवजी NRT ठेवता येतं आपल्याला. सो रिप्लेस PV बाय NRT. सो V स्क्वेअर बार इज इक्वल टू थ्राइस NRT अपॉन NM. But number of moles is equal to number of molecules upon Avogadro's number. So replace small n means number of moles by n upon Na. So n is replaced by n upon Na. So thrice capital N RT upon Na into n into small m. So this is formula for mean square velocity. Okay. So V square bar is equal to thrice RT upon M0. का बरं असली तर आपल्याला m into Na, Na तर कॅन्सल झालं होतं, m इंटू Na च्या ऐवजी आपल्याला मॉलिक्युलर वेट लिहिता येतं. ठीक आहे. सो थ्राइस RT अपॉन M0. आपण त्याच वेळेस आपल्याला रिलेशन माहिती आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि RMS वेलॉसिटी यांच्यामध्ये रिलेशन असतं. V स्क्वेअर बार म्हणजेच मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू RMS वेलॉसिटी स्क्वेअर. सो रिप्लेस V स्क्वेअर बार बाय V RMS स्क्वेअर आणि आपल्याला त्या ठिकाणी मी लिहिता येतं मग V RMS स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस RT अपॉन M0 म्हणजेच V RMS दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. V RMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्राइस RT अपॉन M0. R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट की जो कॉन्स्टंट असतो, M0 म्हणजे मॉलिक्युलर वेट त्या गॅसचं फिक्स आहे त्यामुळे ते पण कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर आपण जर बदलवलं तर RMS वेलॉसिटी बदलेल, हा त्याचा अर्थ आहे. सो दॅट्स वाय वी कॅन राईट RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T अँड T इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. हे टेम्परेचर तुम्हाला केल्विनमधलं घ्यायचं आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही, हे पण लक्षात घ्या. दिस शोज दॅट RMS वेलॉसिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. या प्रकारे तुम्हाला 3 मार्कासाठी हे आन्सर लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन इज, शो दॅट ॲव्हरेज एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बघा आता पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हसाठी पण लक्षात ठेवा, RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह पण लक्षात ठेवा, द एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर किंवा कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज P इज इक्वल टू NM V स्क्वेअर बार अपॉन थ्राइस V. याच्यात काय काय ते लिहून टाका. या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय मी. सो 2/3 इंटू N अपॉन V इंटू हाफ MV स्क्वेअर. बरोबर आहे. आता हा जो V स्क्वेअर बार आहे त्याला मी रिप्लेस करतो RMS वेलॉसिटीनी. सो 2/3 N अपॉन V हाफ M आणि या V स्क्वेअर बारच्या ऐवजी V RMS स्क्वेअर. बघा आता याचा अर्थ बघा, या ब्रॅकेटचा हाफ मास ऑफ द सिंगल मॉलिक्यूल ऑफ द गॅस इंटू RMS वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल ऑफ द गॅसचा स्क्वेअर, म्हणजे हाफ मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी. हे दाखवतं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. ही जी ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट दाखवतं आपल्याला एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज शब्द का बरं वापरला मी? कारण की वेगवेगळ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असेल, कारण की प्रत्येकाची वेलॉसिटी वेगवेगळी असते, कारण की ते रँडम मोशनमध्ये असतात. आणि म्हणून मग ही जी ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट आपल्याला दाखवतं एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी.
मग एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे हाफ mv/ms². मग एका मॉलिक्यूलची जर एवढी आहे तर एन मॉलिक्यूलची किती असेल, त्याला एननी मल्टिप्लाय केलं. सो एन इंटू हाफ mv/ms² इज इक्वल टू टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. सगळे त्या गॅसमध्ये एन मॉलिक्यूल्स आहेत म्हणून ही झाली त्या गॅसची टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. त्याला कॅपिटल ई म्हटलं मी. सो पी इज इक्वल टू 2/3 E/V. सो ई इज इक्वल टू 3/2 PV. अँड धिस इज ॲव्हरेज ऑफ टोटल एनर्जी ऑफ द गॅस. मग या पी व्हीच्या ऐवजी एन इंटू बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर असं आपल्याला लिहिता येतं. म्हणून पी व्हीच्या ऐवजी NKBT लिहिलं. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स फिक्स आहेत, बोल्ट्झमन कॉन्स्टंट पण फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपल्याला लिहिता येतं ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सो दिस शोज दॅट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे टेम्परेचर पण केल्विनमधलंच आहे, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही, हे पण लक्षात ठेवा. नाव द थर्ड क्वेश्चन इज कॅल्क्युलेट द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस. पॉलीॲटॉमिक गॅसचा CP आणि CV म्हणजे स्पेसिफिक हीटमधला रेशो आपल्याला शोधायचा आहे. मग ठीक आहे. मग आता पॉलीॲटॉमिक गॅस म्हटला की त्या ठिकाणी किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात ते आपल्याला पहिले मेन्शन करावं लागेल. सो अ पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल पजेसेस 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल अँड F व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. हे आपल्याला माहिती आहे. पॉलीॲटॉमिक गॅस म्हटला की त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील, 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील आणि F व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पण असतील. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, the energy associated with a single molecule polyatomic gas is, त्या पॉलीॲटॉमिक गॅसच्या मॉलिक्यूलच्या एका मॉलिक्यूलची एनर्जी किती असेल तर 3+F टाइम्स KBT. बरोबर आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनुसार प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी किती असते 1/2 KT आहे ना. म्हणून मग 3 ट्रान्सलेशनल प्लस 3 रोटेशनल प्लस F व्हायब्रेशनल या सगळ्यांची टोटल एनर्जी असेल 3+F टाइम्स KBT. हे तुम्हाला माहिती आहे किंवा हा प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या थेरीमध्ये पुन्हा एकदा बघून घ्याल. मी डायरेक्टली लिहित आहे, आपल्याला इथं डायरेक्टली लिहायचं आहे. देअरफॉर द टोटल एनर्जी असोसिएटेड विथ 1 मोल. एका मॉलिक्यूलची जर एनर्जी एवढी आहे तर एका मोलची किती असेल त्याला ॲव्होगाद्रोज नंबरनी मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर एनर्जी असोसिएटेड विथ 1 मोल ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस इज Na टाइम्स 3+F टाइम्स KBT. मग आता एका मोलची एनर्जी एवढी आहे, पण मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते? मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज dE/dt. याचा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आपल्याला चेंज बघायचा आहे. सो CV इज इक्वल टू dE/dt. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर तर तो डेरिव्हेटिव्ह येतो 3Na इन ब्रॅकेट 3+F टाइम्स KB. हा टी चालला जाईल फक्त, बाकी सगळे कॉन्स्टंटच आहेत. सो CV इज इक्वल टू 3+F टाइम्स Na इंटू KB म्हणजे ॲव्होगाद्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो R. Na इंटू KBच्या ऐवजी R टाकला. म्हणून त्या पॉलीॲटॉमिक गॅसची स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल 3+F टाइम्स R. ठीक आहे. आता मेयर्स रिलेशन आपल्याला माहिती आहे. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज CP किती असतं CV+R एवढं असतं. मग या CVमध्ये R मिक्स करा. सो 3+F टाइम्स R प्लस R म्हणजेच 4+F टाइम्स R. CP आपल्याला मिळालं, CV आपल्याला मिळालं. आपल्याला रेशो काढायचा होता या दोघांमधला. त्या रेशोला गॅमा आपण म्हणतो. सो गॅमा इज इक्वल टू CP/CV. सो गॅमा इज इक्वल टू 4+F टाइम्स R अपॉन 3+F टाइम्स R. हा R कॅन्सल झाला. सो CP/CV इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 4+F अपॉन 3+F. दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन. हा रेशो तुम्हाला शोधायचा होता की त्या स्पेसिफिक हीटमध्ये पॉलीॲटॉमिक गॅससाठी काय रेशो असतो. तर तो रेशो असतो 4+F अपॉन 3+F. F काय आहेत तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची संख्या आहे ती. ते पण लक्षात ठेवा. द फोर्थ क्वेश्चन इज एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. आता लक्ष ठेवा, परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मग प्रयत्न केले गेले की परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार करायची. मग त्यासाठी फेरी हा जो सायंटिस्ट आहे याने एक कन्स्ट्रक्शन सजेस्ट केलं की अशा प्रकारे जर आपण हे केलं तर आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार करता येईल. ते कन्स्ट्रक्शन काय होतं, कशा प्रकारे त्याचं वर्किंग होतं ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. बघा आता ॲन्सरमध्ये काय लिहिता येईल. पहिले कन्स्ट्रक्शन, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग म्हटलं की नाही. तर पहिला पॉईंट कन्स्ट्रक्शन. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलोस्फिअर हॅव्हिंग टायनी होल थ्रू विच हीट रेडिएशन कॅन एंटर. म्हणजे ही फेरीची ब्लॅक बॉडी जी आहे
ही फेरीची ब्लॅक बॉडी या प्रकारची असते. डबल वॉल हॉलो स्पियर. बाहेरचा सरफेस पॉलिश केलेला असतो, आतल्या स्पियरच्या आतल्या सरफेसवर लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलेलं असतं. इथे कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं असतं अपोजिट टू द टायनी होल. ओके, ठीक आहे. आता या होलमधनं रेडिएशन आतमध्ये टाकायचं असतं, थ्रू विच द हीट रेडिएशन कॅन एंटर. द आउटर सरफेस इज पॉलिश्ड अँड इनर सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ठीक आहे. द स्पेस बिटवीन द वॉल्स ऑफ अ स्पियर इज इव्हॅक्युएटेड. ही या दोन्ही स्पियरच्या मधात जी जागा आहे ती इव्हॅक्युएट केलेली असते. अ कोनिकल प्रोजेक्शन इज केप्ट अपोजिट टू द टायनी होल. एक कोनिकल प्रोजेक्शन या ठिकाणी ठेवलेलं असतं की जेणेकरून जेव्हा रेडिएशन येईल ते या कोनिकल प्रोजेक्शनवर पडेल, ऑब्लिकली पडेल, म्हणजे इन्क्लाइन डायरेक्शननी पडेल. त्यामुळे याचं रिफ्लेक्शन आतल्या आतमध्येच होईल आणि सर्व रेडिएशन आतल्या आतमध्येच ॲब्सॉर्ब केल्या जाईल. ठीक आहे. वर्किंगमध्ये डायग्राम काढायची. डायग्राममध्ये आता काय काय तुम्हाला लिहायचं आहे त्याबद्दल बघा. वेन हीट रेडिएशन्स आर अलाउड टू इन्सिडंट ऑन आउटर सरफेस ओनली स्मॉल अमाऊंट गेट ॲब्सॉर्ब. जर तुम्ही रेडिएशन या बाहेरच्या सरफेसवर कुठूनही टाकलं तर थोडंसं रेडिएशन फक्त ॲब्सॉर्ब होईल. 100% रेडिएशन ॲब्सॉर्ब होणार नाही हे आपल्याला समजतं. म्हणजे बाहेरच्या सरफेसवर रेडिएशन टाकलं तर काय होईल ते आपण लिहून टाकलं. नंतर जर रेडिएशन आपण त्या होलमधनं आत पाठवलं तर काय होईल ते पण आपल्याला लिहायचं आहे. सो व्हेन द हीट रेडिएशन इज अलाउड टू इन्सिडंट ऑन द एरिया ऑफ टायनी होल इट स्ट्राइक्स द इनर कोनिकल प्रोजेक्शन ऑब्लिकली सो दॅट इट सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन इनसाइड द स्पियर. त्या इन्क्लाइन सरफेस त्या होलमधनं जेव्हा रेडिएशन आतमध्ये जाईल तो त्या कोनिकल प्रोजेक्शनवर पडेल. कोनिकल प्रोजेक्शनवर इन्क्लाइन डायरेक्शननी पडेल, त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन होईल. कारण की रेडिएशनचं रिफ्लेक्शन होत असतं आपल्याला माहिती आहे. ते रिफ्लेक्शन आतल्या आतमध्येच होईल आणि आतमध्ये आपण लॅम्प ब्लॅकनी कोटिंग केलेलं आहे. तर लॅम्प ब्लॅक काय करेल, इन्सिडंट रेडिएशनचे रेडिएशन होईल त्याची 95% एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि म्हणून मग 3-4 रिफ्लेक्शनमध्ये सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब होऊन जाईल इन्सिडंट केलेल्या रेडिएशनची. बघा काय म्हटलं आहे, ड्युरिंग इच रिफ्लेक्शन 95% of the energy get absorbed and in 3-4 reflections all the incident energy get absorbed. This shows that the area of tiny hole acts as black body because all the energy get absorbed by it when incident on this area. म्हणून मग तो जो छोटासा एरिया आहे त्या टायनी होलचा तो काय म्हणून काम करेल, ब्लॅक बॉडी म्हणून काम करेल. का बरं? कारण की त्या एरियावर जर आपण रेडिएशन टाकलं तर 100% रेडिएशन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होऊन राहिलं. अशा प्रकारे त्यांनी परफेक्टली ब्लॅक बॉडी रिअलाइज केली प्रॅक्टिसमध्ये. एक्झाम्पल आता क्वेश्चन नंबर 5 हे एक्झाम्पल आहे. काय दिलं पहा. कंपेअर द रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी मेंटेन ॲट 627 डिग्री सेंटीग्रेड अँड 127 डिग्री सेंटीग्रेड. ब्लॅक बॉडीला आपण जर 627 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं आणि 127 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर त्याच्यामधनं बाहेर पडणारी जी हीट रेडिएशन आहे त्याचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. इफ द ब्लॅक बॉडी इज सराउंडेड बाय एनक्लोजर ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड. आता इथे सराउंडिंगचं पण टेम्परेचर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला स्टीफन्स लॉचा वापर करावा लागेल आणि सराउंडिंगच्या टेम्परेचरचा पण विचार करावा लागेल. हे आपल्याला लक्षात आलेलंच आहे. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ठीक आहे. पुन्हा त्यांनी विचारलं कम्पेअर म्हणतो, इकडे वर आणि खाली रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा कंपॅरिझन करा असं पण म्हणतोय. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. सो T1 इज 627 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 900 केल्विन. T2 इज 127 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 400 केल्विन अँड T0 मीन्स टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 27 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 300 केल्विन. आपल्याला रेट ऑफ इमिशन ऑफ हीट कंपेअर करायचे म्हणजे R1/R2 आपल्याला काढायचं आहे. सो अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज वेन टेम्परेचर ऑफ द बॉडी इज T1 अँड सराउंडिंग T0 इज काय फॉर्म्युला आपला जो रेट ऑफ हीट म्हणजे Q/T. सो सिग्मा ए T1⁴ मायनस T0⁴ म्हणजे जेव्हा त्या बॉडीचं टेम्परेचर T1 एवढं असेल तेव्हा आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 एवढं असेल तेव्हा या रेटनी एनर्जी लॉस होईल. सिमिलरली जेव्हा त्या बॉडीचं टेम्परेचर T2 असेल आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 असेल त्यावेळेस रेट ऑफ लॉस ऑफ हीट असेल R2 इज इक्वल टू सिग्मा ए T2⁴ मायनस T0⁴. बरोबर आहे. मग दोघांचा रेशो घेतला मी. सो R1/R2 इज इक्वल टू तर सिग्मा ए कॅन्सल होऊन जाईल. आपल्याजवळ असेल T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴. आता या कॅल्क्युलेशन्सकडे व्यवस्थित लक्ष ठेवा कारण की क्वेश्चन बँकमध्ये दिलेला ॲन्सर आणि माझा ॲन्सर हे सारखे आलेले नाहीत. त्यामुळे क्वेश्चन बँकमधला ॲन्सर किंवा हे
याच्यामध्ये काहीतरी करेक्शन असू शकतं. आपण बघूया आपलं काही चुकतं आहे का तर. सो T1 इज 900, त्याची 4th पॉवर. T0 इज 300 रेस्ट टू पॉवर 4. T2 इज 400 रेस्ट टू पॉवर 4 मायनस T0 इज 300 रेस्ट टू पॉवर 4. हे 0 कॉमन कडून कॅन्सल करता येतात. सो 9 रेस्ट टू पॉवर 4 मायनस 3 रेस्ट टू पॉवर 4 अपॉन 4 रेस्ट टू पॉवर 4 मायनस 3 रेस्ट टू पॉवर 4. 9 रेस्ट टू पॉवर 4 येतं 6561, 3 रेस्ट टू पॉवर 4 येतं 81, 4 रेस्ट टू पॉवर 4 येतं 256 आणि 3 रेस्ट टू पॉवर 4 येतं 81. सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं 6480. हे सबट्रॅक्शन केलं त्याला 175. सो 6480 अपॉन 175 कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, ते एवढंच येतं. त्यामुळे बहुतेक क्वेश्चन बँकमध्ये जे आन्सर दिलं आहे 10 पॉईंट काहीतरी दिले वाटते, ते बहुतेक करेक्ट आन्सर नाही आहे. कारण की आपण कॅल्क्युलेशन जर बघितले तर आपले कॅल्क्युलेशन पूर्ण बरोबर आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 पुन्हा एक एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलमधले पण जे आन्सर दिले क्वेश्चन बँकमध्ये ते पण मॅच होत नाही आहेत. आपले मात्र आपण जे कॅल्क्युलेशन करतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, आपलं बरोबर आहे. डिटरमाइन द मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जीज पर मोल. पर मोल म्हणजे CGS मध्ये, पर ग्रॅम म्हणजे CGS मधलीच, आणि पर मॉलिक्यूल पण, ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ॲट 227 डिग्री सेंटीग्रेड. R इज गिवन 8.310 जूल पर मोल केल्विन म्हणजे CGS मधलीच व्हॅल्यू दिलेली आहे. ॲव्हॅगॅड्रोज नंबर दिलेला आहे 6.03 इंटू 10⁻26 मॉलिक्युल्स पर किलोमोल. पर किलोमोल म्हणजे हा MKS मधली व्हॅल्यू आहे, ही तुम्हाला CGS मध्ये करावी लागेल. आणि मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28. आता मॉलिक्युलर वेट CGS मधलं असू द्या किंवा MKS मधलं असू द्या, ते तेवढंच असतं. ठीक आहे. आपल्याला मॉलिक्युलर वेट इज गिवन 28. मग युनिट मी त्याला अटॅच केलं ग्रॅम पर मोल. याचं युनिट किलोग्रॅम पर किलोमोल पण होऊ शकतं, पण मी ग्रॅम पर मोल घेतले कारण की मला CGS मध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहेत. कारण की यांनी CGS मधल्या व्हॅल्यू विचारल्या आहेत आपल्याला. टेम्परेचर इज 227 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 500 केल्विन. R इज 8.310 जूल पर मोल केल्विन, CGS मध्येच आहे. आणि ENA म्हणजे ॲव्हॅगॅड्रोज नंबर जो आहे तो मात्र MKS मध्ये आपल्याला दिला आहे, पर किलोमोल दिला आहे, तो पर मोल करावा लागेल. आणि म्हणून इथे 10⁻26 होतील 10⁻23. एका किलो मोलमध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत, ते एका मोलमध्ये किती असतील? 1000नी कमी असतील, म्हणून 10⁻3नी कमी असतील. म्हणजे 1000नी तुम्हाला डिवाइड करावं लागेल, म्हणजे 10⁻3नी डिवाइड करावं लागेल. ओके. फर्स्ट पार्ट इज द कायनेटिक एनर्जी पर मोल इज. कायनेटिक एनर्जी पर मोलचा फॉर्म्युला काय आहे? 3/2RT. सो 3 आरची व्हॅल्यू 8.310, T इज 500 केल्विन अपॉन 2. सो इट बिकम्स दिस थिंग. 500ला 2नी डिवाइड केलं 250. हा प्रॉडक्ट घेतला 250 इंटू 3 म्हणजे 750 इंटू 8.310. 750चा लॉग घेतला 2.8751. 8.310चा लॉग घेतला तो आला 0.9191. ओके. दोघांचं ॲडिशन केलं त्याला 3.7942. त्याचा अँटीलॉग घेतला, अँटीलॉग आला 6226. सो 6226 जूल आपण पर मोल काढलं आहे, त्यामुळे जूल पर मोल. तुम्ही फक्त युनिट जूल पण लिहू शकता, पण पर मोलचं कॅल्क्युलेशन आपण केल्यामुळे जूल पर मोल असं लिहा. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम पण आपल्याला शोधायची. कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम म्हणजेच कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. सो 3/2RT इज टोटल कायनेटिक एनर्जी अपॉन मास. मॉलिक्युलर वेट घेतला पण. सो 3/2RT अपॉन M0 असा फॉर्म्युला आपल्याजवळ. 3/2RTची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे 6226, ती घेतली डायरेक्टली आपण. अपॉन M0, याचं युनिट आहे जूल पर मोल आणि याचं युनिट काय आहे? मॉलिक्युलर वेटचं ग्रॅम पर मोल, म्हणजेच जूल पर ग्रॅम असं आपल्याजवळ युनिट शिल्लक राहील. सो 6226 अपॉन 28 आणि तो रेशो येतो इथे. लॉगचे कॅल्क्युलेशन दाखवलेलेच आहेत, बरोबर आहे का चेक करून घे जा. 222.3 जूल पर ग्रॅम. लॉगचे कॅल्क्युलेशन चेक करा, कारण की आपलं हे आन्सर आणि क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आन्सर हे थोडे वेगळे आहेत. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आपल्याकडे 3/2RT अपॉन N0. बरोबर आहे. 3/2RTची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6226 आणि N0 म्हणजेच ॲव्हॅगॅड्रोज नंबर तो आहे 6.03 इंटू 10⁻23 पर मोल. हे 3/2RT म्हणजे पर मोलसाठी आहे की नाही, जूल पर मोल अपॉन नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मोल. पर मोल 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 कॅन्सल झाले. सो जूल पर मॉलिक्यूल असं युनिट शिल्लक राहील. कॅल्क्युलेशन मी इथे दाखवलेलेच आहेत, एकदा व्हेरीफाय करून घ्या. आपल्याला आन्सर मिळतं 1.032 इंटू 10⁻20. ठीक आहे. 7th क्वेश्चन इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बघा. द वेलॉसिटी ऑफ 3 मॉलिक्युल्स आर 2 किलोमीटर पर सेकंद, 4 किलोमीटर पर सेकंद अँड 6 किलोमीटर पर सेकंद. फाइंड मीन स्क्वेअर वेलॉसिटी अँड रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. या दोन व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत.
मग V1 इज गिवन म्हणजे पहिल्या मॉलिक्यूलची वेलॉसिटी 2 किलोमीटर पर सेकंड, V2 इज गिवन 4 किलोमीटर पर सेकंड, V3 इज गिवन 6 किलोमीटर पर सेकंड. We have to find mean square velocity means V square bar we have to find and root mean square velocity means VRMS we have to find. पहिले आपण mean square velocity काढूया. So mean square velocity is V1 square plus V2 square plus V3 square upon 3. बरोबर आहे फॉर्म्युला. So V1 is 2, V2 is 4, V3 is 6. So 2 square means 4, 4 square means 16, 6 square means 36. So it is 56/3 आणि 56/3 म्हणजेच 18.67. सिंपल भागाकार आहे. लॉगची कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही, पण युनिटकडे लक्ष ठेवा. आता मीन स्क्वेअर वेलॉसिटी काढली, युनिट असेल किलोमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. नाव रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजेच काय, VRMS इज स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी. सो स्क्वेअर रूट ऑफ 16.67 आणि 18.67, 18.67चं स्क्वेअर रूट येतं 4.320. लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला जर दाखवायचे इथे दाखवा, नाही तर डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये. द नेक्स्ट टाईप इज लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स मीन्स LA क्वेश्चन्स इच कॅरिंग 4 मार्क. त्यातला पहिला क्वेश्चन दिला क्वेश्चन बँकमध्ये, एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये ज्या स्पेक्ट्रल लाईन्स असतात, म्हणजे ज्या वेगवेगळ्या वेवलेंथ असतात, त्यांच्या डिस्ट्रीब्युशन कसं आहे, की कोणकोणत्या वेवलेंथ प्रेझेंट असतात, कोणत्या वेवलेंथची एनर्जी किती असते, या संदर्भात जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. मग आता या संदर्भात जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती आपण इथे मांडतोय. मग आन्सरमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, एव्हरी ब्लॅक बॉडी इमिट्स रेडिएशन ॲट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट 0. बरोबर आहे. सेकंड पॉईंट इज द इमिटेड रेडिएशन कन्सिस्ट ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ. इमिटेड रेडिएशनमध्ये ऑल पॉसिबल वेवलेंथ असतात. The energy associated with each wavelength is different and it depends on temperature of the black body. वेगवेगळ्या वेवलेंथची एनर्जी ही वेगवेगळी असते आणि ती टेम्परेचरनुसार बदलते, हे आपल्याला माहिती आहे. इफ अ ग्राफ इज प्लॉटेड फॉर वेवलेंथ अँड इट्स असोसिएटेड एनर्जी देन इट इज कॉल्ड ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम ॲज शोन इन द फिगर. आपण जर ग्राफ काढला वेवलेंथ आणि त्याची कन्सर्निंग एनर्जी यांच्यामधला, तर या ग्राफला ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. जेव्हा ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 3000 केल्विन आहे तेव्हाचा ग्राफ बघा कसा फ्लॅट दिसतोय तुम्हाला, आणि याची ही जी मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ आहे ही थोडी जास्त दिसत आहे. आपण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 4000 केल्विन केलं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ थोडी मागे शिफ्ट झाली आहे. आपण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 5000 केल्विन केली तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ म्हणजे ही तुम्हाला अजून कमी झालेली दिसते. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर आपण 5500 केल्विन केलं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ अजून कमी झालेली दिसत आहे. ठीक आहे, हा असा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे. या ज्या 2 डॉटेड लाईन मी काढल्या आहेत ह्या दाखवत आहे व्हिजिबल रिजन या ठिकाणी आहे. बरोबर आहे. 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट असं व्हिजिबल रिजन असते. इथे हा 10,000 समोर गेला थोडा, इथे घ्या 1000, 4000 to 8000 या रेंजमध्ये व्हिजिबल लाईट असतो, हे लक्षात घ्या. ओके, 1000 इथे असेल, इथे समोर तुम्ही पॉईंट टाकून देऊ शकता व्हॅल्यू समोरच्या. ठीक आहे. आणि हे जे आहे हे आहे मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ λm. ठीक आहे, ही मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ असते त्या पर्टिक्युलर टेम्परेचरची. या टेम्परेचरची ही आहे, या टेम्परेचरची ही आहे, या टेम्परेचरची ही आहे. ठीक आहे, तो ग्राफ व्यवस्थित काढायचा आहे तुम्हाला. आता त्या ग्राफवरनं आपल्याला काय काय ऑब्झर्वेशन्स मिळत आहेत ते पहिले आपण लिहूया, नंतर मग त्याचे कन्क्लुजन्स लिहूया. पहिलं ऑब्झर्वेशन काय दिसतंय, द एनर्जी असोसिएटेड विथ वेवलेंथ गोज ऑन इन्क्रीजिंग विथ वेवलेंथ, इट बिकम्स मॅक्झिमम फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ अँड देन डिक्रीजेस. बघा आता इथे ही इकडे वेवलेंथ वाढत आहे, वेवलेंथसोबत त्याची एनर्जी वाढत वाढत चालली आहे. एका पर्टिक्युलर वेवलेंथला ती मॅक्झिमम होईल आणि नंतर मग ती पुन्हा कमी होत चालली आहे. बरोबर आहे, हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन इज द एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. जसजसं टेम्परेचर वाढत चाललं तेव्हा या कर्वच्या खालचा एरिया वाढत वाढत चालला आहे, हे पण आपल्याला दिसतंय. थर्ड ऑब्झर्वेशन इज द नेचर ऑफ द कर्व इज नॉट युनिफॉर्म. युनिफॉर्म नेचर आहे का, स्ट्रेट लाईन आहे का, हा कर्व स्ट्रेट लाईन कर्व आहेत का, नाही,
कर्वचा आकार काहीतरी वेगळाच आहे, म्हणून युनिफॉर्म नेचर त्या कर्वचं नाही आहे. आणि चौथा पॉईंट आहे द मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. जसं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढत चाललं तर मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ मागे चालली आहे बरोबर. ओके, मग याच्यावरनं कन्क्लुजन्स आपल्याला लिहायची आहेत. द कन्क्लुजन्स आर द एनर्जी डिस्ट्रीब्युशन इज नॉट युनिफॉर्म फॉर ऑल वेवलेंथ. प्रत्येक वेवलेंथची एनर्जी सारखीच नाही. वेन टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इन्क्रीजेस इट लॉसेस मोर एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम बिकॉज एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस. कारण तो एरिया काय दाखवतो, किती एनर्जी ती बॉडी ब्लॅक बॉडी बाहेर फेकत आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम, ती एनर्जी दाखवण्याचा तो एरिया दाखवत असतो. आणि म्हणून मग जसं टेम्परेचर वाढलं तसा एरिया वाढला, म्हणजेच ब्लॅक बॉडी जास्त एनर्जी इमिट करेल. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी मॅक्झिमम एनर्जी वेवलेंथ डिक्रीजेस. हे पण ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतं. सेकंड क्वेश्चन इज डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज प्रेशर फॉर ॲन आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅस ॲव्हरेजली किती प्रेशर एक्झर्ट करतो त्याचं डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे या चॅप्टरमधला, आणि हा तुम्हाला याच्यानंतरच्या पुष्कळशा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसेल. मग आपण काय करतोय, कन्सिडर ॲन आयडियल गॅस एनक्लोज इन अ क्युबिकल कंटेनर. हा एक क्युबिकल कंटेनर घेतला आपण, त्याच्यामध्ये हा आयडियल गॅस आपण एनक्लोज केला. लेट एन बी द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ दॅट आयडियल गॅस, व्ही इज व्हॉल्यूम ऑफ दॅट कंटेनर, एल इज लेंथ ऑफ द कंटेनर अँड एम इज मास ऑफ इच मॉलिक्यूल. तो क्युबिकल कंटेनर असल्यामुळे प्रत्येक साईडची लेंथ सारखी असेल. So let us consider first molecule moving along positive x direction with velocity vx1 so that momentum before collision, म्हणजे आता हा मॉलिक्यूल या दिशेने चालला या सरफेस एसकडे पॉझिटिव्ह एक्स दिशेने, त्यामुळे त्याची मोमेंटम किती असेल कोलिजन होण्याच्या पहिले, तर ती असेल मास इंटू वेलॉसिटी, सो एम इंटू vx1. आता हा मॉलिक्यूल त्या सरफेस एसवर जाईल, सरफेस एसकडे जाईल, त्याच्याशी कोलाइड करेल आणि वापस फिरेल. द मॉलिक्यूल कोलाइड विथ सरफेस एस अँड रिबाउंड्सकडे लक्ष ठेवा. का बरं, कारण की कोलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक आहे विथ सेम वेलॉसिटी बिकॉज कोलिजन इज परफेक्टली इलॅस्टिक. मग आता तो तिथून रिबाउंड झाला तेवढ्याच वेलॉसिटीनी मागच्या दिशेने यायला लागेल, त्यामुळे त्याची वेलॉसिटी जिला आपण पॉझिटिव्ह म्हटलं होतं, कारण की पॉझिटिव्ह एक्स दिशेने पहिले चालला होता पार्टिकल, आता निगेटिव्ह एक्स दिशेने जाईल, त्यामुळे वेलॉसिटी आपल्याला मायनस घ्यावी लागेल. सो मोमेंटम ऑफ दिस मॉलिक्यूल आफ्टर कोलिजन बिकम्स -mvx1 आहे बरोबर. त्या सरफेस एसकडे जाताना एवढी मोमेंटम होती, सरफेस एसची टक्कर झाल्यानंतर त्याची मोमेंटम एवढी झाली. मग त्याची मोमेंटम कितीने बदलली. द चेंज इन मोमेंटम ऑफ दिस मॉलिक्यूल इन वन कोलिजन इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, म्हणजे -mvx1 -mvx1, सो -2mvx1. आता इथे निगेटिव्ह साईन का बरं आली. द निगेटिव्ह साईन शोज दॅट धिस मोमेंटम इज लॉस्ट बाय द मॉलिक्यूल इन वन कोलिजन. ही एवढी मोमेंटम तो मॉलिक्यूल लॉस करेल, आणि साहजिकच आहे ही लॉस झालेली मोमेंटम कोणाला मिळणार आहे, त्या सरफेसला. द मोमेंटम गेन बाय द कंटेनर ऑर द सरफेस इन वन कोलिजन इज 2mvx1 बरोबर आहे. मग आता साहजिकच हा मॉलिक्यूल सरफेसशी कोलाइड झाला, वापस जाईल त्या मागच्या सरफेसपर्यंत, तिथून परत वापस येईल आणि सरफेससोबत कोलाइड करेल. सो फॉर कोलिजन विथ द सेम सरफेस यस द मॉलिक्यूल हॅज टू कव्हर डिस्टन्स ट्वाइस एल एवढं अंतर कापावं लागेल त्याला. सो दॅट टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन विथ द सेम सरफेस इज, तर टाईमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, त्याला किती डिस्टन्स कापावं लागतं आहे ट्वाइस एल एवढं, आणि त्याची वेलॉसिटी किती आहे vx1. सो टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन इज ट्वाइस एल अपॉन vx1. ठीक आहे, एवढ्या टाईममध्ये पुन्हा तो त्या सरफेसेससोबत कोलाइड होत असेल. द ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय धिस मॉलिक्यूल ऑन द वॉल इज, तर ॲव्हरेज फोर्स किती एक्झर्ट करेल हा मॉलिक्यूल. मग त्यासाठी फोर्स मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम सेकंड लॉनुसार. सो फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन पर युनिट टाईम. सो फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम किती होत आहे 2mvx1 एका कोलिजनमध्ये, आणि असा किती वेळा तो स्ट्राईक होणार आहे, आणि एका कोलिजनसाठी लागणारा वेळ किती आहे तर टी म्हणजेच 2l अपॉन vx1. सो 2mvx1 आणि स्मॉल टीच्या ऐवजी आपण टाकलं 2l अपॉन vx1. सो इट बिकम्स फोर्स बाय द फर्स्ट मॉलिक्यूल और ॲव्हरेज फोर्स बाय द फर्स्ट मॉलिक्यूल इज mvx1 स्क्वेअर अपॉन l. बाकीचे मॉलिक्यूल पण त्या सरफेसेस सोबत स्ट्राईक होणार आहे, n मॉलिक्यूल आहेत टोटल त्या गॅसचे. मग बाकीचे मॉलिक्यूल किती ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट करतील, तर तो असेल F2 इज इक्वल टू mvx2 स्क्वेअर अपॉन l.
तिसरा मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट करेल mvx3² सो ऑन. nthवा मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट करेल mvxn²L. बरोबर आहे. सगळ्या मॉलिक्यूलनी एक्झर्ट केलेला फोर्स आपण शोधला. द ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट बाय ऑल मॉलिक्यूल इज, मग सगळ्या मॉलिक्यूलनी जो ॲव्हरेज फोर्स एक्झर्ट केला त्या सगळ्यांचं ॲडिशन केलं मी. सो दिस इज टोटल ॲव्हरेज फोर्स बाय ऑल द मॉलिक्युल्स. सगळ्यांचं ॲडिशन केलं. यम आणि यल कॉमन काढलं. ब्रॅकेटमध्ये आहे Vx1² + Vx2² + and so on to Vxn². आता ॲव्हरेज फोर्स जर मला माहिती आहे तर ॲव्हरेज प्रेशर काढता येतं. मग ॲव्हरेज प्रेशर काढण्यासाठी काय करावं लागेल? फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स अपॉन एरिया, एरिया कोणाचा घ्यायचा? पूर्ण क्यूबचा एरिया घ्यायचा की फक्त सरफेस एसचा घ्यायचा? आपल्याला फक्त सरफेस एसचाच एरिया घ्यावा लागेल आणि सरफेस एसचा एरिया किती आहे? L². मग त्या फोर्सला म्हणजे या फोर्सला L² डिवाइड करा. सो m/L × L² इन ब्रॅकेट Vx1² + Vx2² so on up to Vxn². म्हणजे m/L³ ब्रॅकेटमध्ये Vx1² + Vx2² so on up to Vxn². बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला आता हा जो फॉर्म्युला आला या फॉर्म्युल्यामध्ये ही जी ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कारण की मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तो मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरतो आहे. सो मीन स्क्वेअर वेलॉसिटी इन x डायरेक्शन इज इक्वल टू Vx1² + Vx2² so on up to Vxn²/n. मग याची व्हॅल्यू किती होते? याची म्हणजे या ब्रॅकेटची तर n टाइम्स Vx², सॉरी Vx² बार. सो n टाइम्स Vx² बार इज इक्वल टू Vx1² + Vx2² so on up to. मग ही व्हॅल्यू आपण पुटअप केली इथे. सो P इज इक्वल टू m याच्याऐवजी n × Vx² बार अपॉन L³. सो दिस इज ॲव्हरेज प्रेशर अलॉंग x डायरेक्शन. हा झाला एक जनरल फॉर्म्युला की एवढं प्रेशर तो आयडियल गॅस x डायरेक्शननी एक्झर्ट करेल. x डायरेक्शनचा विचार केला फक्त आपण. एवढंच प्रेशर तो y डायरेक्शननी अप्लाय करेल. एवढंच प्रेशर तो z डायरेक्शननी अप्लाय करेल. बरोबर आहे. मग आपल्याला त्यानुसार समोरचं लिहायचं आहे. आता इथे लक्ष ठेवा, ह्या ज्या स्टेप्स दिल्या आहेत नवीन सिलेबसनुसार आहेत. जुन्या सिलेबसमधल्या स्टेप थोड्या वेगळ्या आहेत. हा पार्ट वेगळा आहे जुन्या सिलेबसमधला. तुम्हाला नवीन सिलेबसनुसार तुमचा ॲन्सर लिहायचा आहे हे लक्षात घ्या. कारण की तुम्हाला ज्या नोट्स दिल्या असेल काही शिक्षकांनी जुन्या सिलेबसमधल्या पण नोट्स देऊ शकतात तर त्याकडे मात्र लक्ष ठेवा. नवीन सिलेबसनुसार तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. सो इट इज फाउंड दॅट टोटल ॲव्हरेज मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज, टोटल ॲव्हरेज मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय असेल तर x डायरेक्शननी असणारी प्लस y डायरेक्शननी असणारी प्लस z डायरेक्शननी असणारी. सो टोटल इज या तिघांची बेरीज. सो V² बार इज इक्वल टू 3 टाइम्स Vx². कारण की Vy² पण Vx² एवढीच असते, Vz² पण Vz² बार पण तेवढीच असते. त्यामुळे या तिघांचं बेरीज म्हणजे 3 टाइम्स Vx². सो Vx² इज इक्वल टू मीन स्क्वेअर वेलॉसिटी अपॉन 3 असं आपल्याला लिहिता येतं. म्हणून मग तो जो प्रेशरचा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये जो Vx² बार होतं त्या Vx² बारच्या ऐवजी V² बार अपॉन 3 मी टाकलं आहे की नाही. x डायरेक्शननी असणारी व्हेलॉसिटी ही काय असेल तर त्या टोटल ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या 1/3 असेल. म्हणून मग V² बार अपॉन 3 मी टाकलं. इथे L³ म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. म्हणून मग आपला जो फॉर्म्युला झाला n × स्मॉल m × V² बार अपॉन थ्राईस V. आता ही मीन स्क्वेअर वेलॉसिटी, आपल्याला मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि RMS वेलॉसिटीमधलं रिलेशन माहिती आहे. सो V² बार इज इक्वल टू VRMS². म्हणून मग हाच फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो nm VRMS² अपॉन थ्राईस V. And this is nothing but the expression for pressure exerted by the gas on the wall of container. हे रिलेशन इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. ॲन्सरची लेंथ थोडीशी जास्त आहे त्यामुळे याच्याऐवजी जर एखादा दुसरा प्रश्न असेल की सोपा असेल तर तो लिहिण्याचा प्रयत्न, कारण की या प्रश्नाला लिहायला खूप वेळ लागणार आहे. तो प्रश्न तुम्हाला जर हा जास्त सोपा वाटत असेल तर हा लिहा. अदरवाईज दुसरा प्रश्न सिलेक्ट करा याच्याऐवजी. 4 मार्कासाठी एवढं लिहायला पुरत नाही. अँड द लास्ट क्वेश्चन फॉर 4 मार्क इज डिराईव्ह मेयर्स रिलेशन. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न. जुन्या सिलेबसमध्ये मेयर्स रिलेशन होतं पहिले, नंतर मग त्यांनी गायब केलं होतं. आता पुन्हा मेयर्स रिलेशन इंट्रोड्यूस केलं आणि हे रिलेशन एक महत्त्वाचं जुन्या काळात पण पुष्कळ वेळा विचारलं गेलेलं आहे बोर्डाच्या पेपरमध्ये आणि आता पण याच्यानंतरच्या पेपरमध्ये विचारला जाईल. सो मेयर्स रिलेशन, let us consider 1 mole of an ideal gas be enclosed in a container attached with frictionless piston.
म्हणजे एक सिलेंड्रिकल कंटेनर घेतलं, त्याला मुव्हेबल पिस्टन आपण ठेवला आहे की जो फ्रिक्शनलेस आहे, आणि अशा कंटेनरमध्ये आपण 1 मोल गॅस एनक्लोज केला. लेट इट इज हिटेड सो दॅट टेम्परेचर इज इन्क्रीज बाय dt ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता आपण त्या गॅसला हीट केलं कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर आणि त्याचं टेम्परेचर dt ने वाढवला. किती एनर्जी सप्लाय करावं लागेल? देन द हीट सप्लाइड इन दिस प्रोसेस इज कम्प्लिटली यूज्ड फॉर इन्क्रीजिंग टेम्परेचर ओनली. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर आपण हीट करतोय, त्यामुळे दिलेली सगळी एनर्जी ही फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरल्या जाईल, म्हणजेच फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरल्या जाईल. ठीक आहे, आणि ती किती असेल? तर हीट सप्लाइड इज इक्वल टू DE, त्याला मी DE म्हणतोय, अँड इट इज CVDT. ठीक आहे, आता हे तुम्हाला माहिती आहे की जास्त एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. आता व्हेन द सेम गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्याच कंटेनरमध्ये तोच गॅस आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट केला, देन हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज टेम्परेचर बाय dt. तर हीट किती सप्लाय करावं लागेल? तर ती सप्लाय करावं लागेल CPDT एवढी, आणि त्याला मी म्हटलं DO. पण आता जेव्हा तुम्ही त्याला कॉन्स्टंट प्रेशरवर हीट करसाल, तर दिलेल्या हीटच्या साह्याने त्या गॅसचं टेम्परेचर पण वाढेल आणि गॅसचं एक्सपान्शन पण होणार आहे. त्यामुळे सप्लाय केलेली हीट ही 2 कारणांसाठी वापरल्या जाईल. काही पार्ट वापरला जाईल त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी, आणि काही पार्ट वापरला जाईल एक्सटर्नल वर्क करण्यासाठी. सो द हीट सप्लाइड इन दिस प्रोसेस इज यूज्ड फॉर 2 पर्पजेस. पार्ट इज यूज्ड टू इन्क्रीज टेम्परेचर अँड रिमेनिंग पार्ट इज यूज्ड टू डू वर्क ऑफ एक्सपान्शन. म्हणून मग हीट सप्लाइड त्याला आपण DO म्हटलेलं आहे, इट इज CPDT, आणि ती किती असते? तर ती असते हीट टू इन्क्रीज टेम्परेचर प्लस हीट टू डू एक्सटर्नल वर्क. फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी DT टेम्परेचर वाढवायचं आहे, तर किती एनर्जी लागते? CVDT, आताच बघितलं आपण. आणि हीट टू डू एक्सटर्नल वर्क, तर एक्सटर्नल वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P × dV. सो CPDT इज इक्वल टू CVDT प्लस PdV, वेअर PdV इज वर्क ऑफ एक्सपान्शन. बट PdV इज इक्वल टू RDT, कारण की गॅस आपण 1 मोल घेतला आहे. सो PdVला आपण RDT ने रिप्लेस करूया. सो CPDT इज इक्वल टू CVDT प्लस RDT. DT कॉमन काढून कॅन्सल करा. सो CP इज इक्वल टू CV प्लस R. देअरफॉर CP मायनस CV इज इक्वल टू R, अँड दिस इज मेयर्स रिलेशन. त्या दोन्ही मोलर स्पेसिफिक हीटमधला डिफरन्स किती असतो? तर तो असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट एवढा, असं ते मेयर्स रिलेशन आपण प्रूव्ह केलं. ओके.